यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। बलकर आणि हायवा वाहतूक सोलापूरकरांच्या मुळावर रोज जीवघेणे अपघात। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरातील जड वाहतूक आणि दररोज होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे। अक्कलकोट रोडवर 35 टन सिमेंट स्लरी वाहून नेणारा बलकर पलटी झाला होता। याला 4 दिवसही होत नाहीत तोपर्यंतच हैदराबाद रोडवर एका बलकरचा टायर फुटून मोठा अपघात झाला। यामध्ये झेडपीचे अधिकारी विवेक लिंगराज तसेच तोहिद कुरेशी आणि आसिफ बागवान हे तिघे जागीच ठार झाले। हा बलकर गॅरेजमध्ये घुसल्यामुळे आणखी 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। सोलापूर शहर आणि परिसरात या बलकरचे वारंवार अपघात होऊन अनेकांचे प्राण आजवर गेले आहेत। जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, 7 रस्ता, अक्कलकोट रोडवरील शांती चौक, बाजार समिती, हैदराबाद नाका, होटगी रोड, अशोक चौक हे अपघातासाठीचे ब्लॅक स्पॉट बनले आहेत। वाळू, खडी, मोरूम तसेच बांधकाम सप्लाय करणारी ही जड वाहने अजूनही नियम डावलून सुसाट वेगाने धावतायत। याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वाहतूक चालकांना तसेच मालकांना मात्र या आदेशांचं गंभीरपणे पालन कोणीच करताना दिसत नाहीये। त्यामुळे सोलापूरकरांच्या जीवावर ही जड वाहतूक आली आहे आणि या जड वाहतुकीसाठी उड्डाण पूल हे पर्याय होऊ शकतात, मात्र त्या संदर्भात सोलापुरातील एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाहीये। त्यामुळे नितीन गडकरी यांच्या विभागाने उड्डाण पुलासाठी मंजूर केलेले 1000 कोटी रुपये परत जाण्याच्या मार्गावर आहेत, हे सोलापूरकरांचे दुर्दैव। सोलापूर झेडपी कर्मचारी युनियनचे प्रदेश सरचिटणीस विवेक लिंगराज यांचा अपघाती मृत्यू अनेकांना विश्वास न बसणारा। आज दुपारी 4 वाजता मोदी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार। तब्बल 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी न्यू इंडिया सहकारी बँकेच्या महाव्यवस्थापकाला ठोकल्या बेड्या। सोलापूरहून पुण्याकडे जाणारी हुतात्मा एक्सप्रेस सकाळी 6:30 ऐवजी तब्बल 1.5 तास उशिरा म्हणजे 8 वाजता पुण्याकडे मार्गस्थ। प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर शांतनू गोखले यांच्या सुमधुर संतूर आणि यशवंत वैष्णव यांच्या तबला वादनाला सोलापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रिसिजन संगीत महोत्सवात आज सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितारवादक असद खान यांना ऐकण्याची सोलापूरकरांना मिळणार संधी। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 2, आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 and 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले। चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया। साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर। आजच संपर्क साधा 70 66 94 25 70। 11 कोटी रुपयांचा GST चुकवल्याप्रकरणी सोलापुरातील श्रीकांत आणि लक्ष्मीकांत लड्डा या 2 व्यापारी बंधूंना अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर। आज रविवार असल्यामुळे सोलापुरातील होम मैदानावर सुरू असलेले इलेक्ट्रो प्रदर्शन सकाळी 11:30 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत खुले राहणार। सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरासमोरील लक्ष्मी मंडईच्या बाजूला असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह हटवण्याच्या मागणीसाठी सोलापुरातील महिलांनी सिद्धेश्वर मंदिरात केली महाआरती। संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापुरात 7 रस्ता ते विजापूर रोडवरील इंचगिरी महाराज मठ या मार्गावर काढण्यात येणार मिरवणुका। सोलापूर तुळजापूर रोडवर असलेल्या समाधान आश्रम केंद्रातील ध्यान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन। मनोज जरांगे पाटील म्हणाले, ज्यांनी धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची गुप्त भेट काढली त्यांना मार्क दिले पाहिजेत। धस यांच्या रूपाने आधुनिक फितूर दिसला।
देशभरात तब्बल 86 बँकांना फसवणुकीच्या माध्यमातून 837 कोटींचा घातला गंडा. अर्थ मंत्रालयाने संसदेत दिली माहिती. अमेरिकेने आणखी 116 भारतीयांना जबरदस्तीने केले हद्दपार. 5 तासानंतर अमृतसर विमानतळावरून घरी पाठवले. केंद्राची मुदतवाढ मिळाल्यानंतरही मराठवाड्यात सोयाबीन खरेदी बंद. बीड, परभणी, हिंगोली, नांदेडचे शेतकरी हमीभावापासून वंचित. Kia, movement that inspires. वाल्मिक कराडने निवडणूक लढवण्याची केली होती तयारी, म्हणूनच धस नाराज होते. कराड आणि सुरेश धस यांच्यामधील वादाचे कारण समोर. बीडमध्ये चर्चांना उधाण. सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीत गैर काय? या भेटीकडे काहीतरी वेगळे झाल्यासारखे पाहू नका. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. महाकुंभाला जाणाऱ्या 18 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू. नवी दिल्ली स्टेशनवरील दुर्घटना. स्थानकावरील कुली म्हणाले, मी 46 वर्षात एवढी गर्दी कधीच पाहिली नाही. दिल्लीसाठी भाजपच्या निरीक्षकांची घोषणा आज होण्याची शक्यता. पक्ष मुख्यालयात बैठक सुरू. 18 फेब्रुवारी रोजी आमदारांची बैठक होण्याची शक्यता. मला भीती वाटते, मी पळून नाही गेलोय. माझ्या आईच्या क्लिनिकवरही हल्ला. बेपत्ता होण्याच्या चर्चा दरम्यान रणवीर अलाहाबादियाची सोशल मीडियावर पोस्ट. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल. हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 0331 00 आणि 8956 0331 01. धस मुंडे यांची भेट TRP साठी घडवून आणलेली घटना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. नवी दिल्लीत चेंगराचेंगरी. प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल. म्हणाले, नियोजनाभावी अजून किती लोकांना मरावं लागेल. शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पुन्हा कुस्ती होण्याची शक्यता. महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी करण्यासाठी नेमण्यात आली 5 जणांची समिती. दिल्लीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 120 प्रवासी दगावले. हा सरकारी आकडा खोटा आहे, संजय राऊत यांचा दावा. शिवसेना फुटीबाबत उद्धव ठाकरेंनी घरी बसून आत्मचिंतन करण्याची गरज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.